लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची बातमी समोर येते। गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। ही एक राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे आणि आता योजनेबद्दल एक महत्वाची बातमी समोर येते। या योजनेसाठी योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या, मात्र आता पात्र नसलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं। त्यामुळे या योजनेसाठी सरकारकडून केवायसी बंधनकारक करण्यात आली। दरम्यान मध्यंतरी अशी बातमी समोर आली की केवायसीच्या प्राथमिक छाननीमध्ये 51 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत। मात्र अदिती तटकरे यांनी या बातमीचं खंडन केलं। प्राथमिक छाननीमध्ये 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली असलेल्या या बातम्या निराधार आहेत। या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे, असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। अदिती तटकरे यांच्या या खुलाशानंतर आता या योजनेसाठी 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला।